तुम्ही पण रात्रीच्या उरलेल्या शिळ्या चपात्या आणि भात असंच टाकून देता का? तर तसं न करता ही रेसिपी नक्की बघा। काल होतं रांजणगावचं बाजार, तर मी बाजारातून मस्त असं खाऊ आणि भाजीपाला पण आणलेलं होतं आणि माझी फेवरेट भाजी पण आणली होती, ती म्हणजे चवळीची। ह्याला तांदूळजा पण म्हणतात। सकाळी उठल्यानंतर त्रिशूला हे गव्हाचे मुरमुरे खायला दिले, ती तर मस्त एन्जॉय करत होती। आता मला स्वयंपाक करायचं होतं, पण हे राडा बघून तर माझं डोकं दुखायला लागलं होतं। त्यानंतर मी सगळं राडा वगैरे आवरलं आणि लगेच भाजी पण बनवून घेतली। आता मला नाश्ता बनवायचं होतं, त्यासाठी मी इथे चपातीचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतले आणि भात पण छान असं फोडून घेतलं। त्यासाठी ना कढई ठेवली, कढईमध्ये तेल वगैरे टाकलं, तेल तापलं की लगेचच एक बटाटा चिरून आहे ना त्यामध्ये छान लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आणि लगेच मग शेंगदाणे पण तळून घ्यायचे। त्यानंतर इथे जिरे आणि मोहरी पण टाकले, ते तळले की लगेचच कढीपत्ता आणि कांदा पण टाकायचं। कांदा लाल होईपर्यंत असं छान परतून घ्यायचं। ते लाल झालं की लगेचच त्यामध्ये मिरची टाकायची, मिरची पण छान फ्राय करून घ्यायची आणि लगेच मग थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, हे पण सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक केलेले चपातीचे तुकडे टाकायचे आणि भात पण टाकायचं। हे सगळं ना एकजीव होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं। ते परतलं की 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं, म्हणजे ते छान असं गरम होते आणि नंतर मग खायला घ्यायचं। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खायला एकच नंबर लागते। चला तर मग आजचा ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटू अशा दुसऱ्या ब्लॉगमध्ये।